नमस्कार मित्रांनो, मी गणेश गायकवाड स्वागत करतो आपल्या चॅनल ब्लॉग मध्ये। आजच्या धावपळीच्या जगामध्ये माणसाचा आधार म्हणजेच आधार होय। पावलं पावले आपल्याला कोणत्याही कामासाठी आपल्याला आधार कार्ड हे महत्वाचे असते। कोणत्याही योजनेचा फॉर्म भरण्यासाठी, कोणत्याही शासकीय योजनेचा फॉर्म भरण्यासाठी आपल्याला सर्वात प्रथम महत्वाचा डॉक्युमेंट जो लागणार आहे तो म्हणजे आधार। आणि त्याहीपेक्षा आता आधारची केवायसी करणं अत्यंत महत्वाची बाब ठरलेली आहे। अजूनही भरपूर नागरिकांच्या आधार कार्डाला मोबाईल नंबर लिंक नाही। भरपूर नागरिकांचे आधार कार्डाला असलेला मोबाईल नंबर बंद पडलेला आहे किंवा हरवलेला आहे, तर त्या कारणामुळे अजूनही आधार कार्डाला मोबाईल नंबर लिंक नाही। आतापर्यंत आधारला मोबाईल लिंक करण्यासाठी नागरिकांना आधार सेंटरवर जावे लागायचे आणि तिथे गर्दी बघून तास त्यांचा टाइम वेस्ट व्हायचा। आधार संबंधित सर्व कामं करण्यासाठी एक नवीन ऍप लॉन्च करण्यात आलेला आहे। त्या आपण आधार संबंधित सर्व कामे आपल्याच मोबाईलवरती करू शकतोय। कुठेही जायची गरज नाही। त्यामध्ये आपण आपल्या आधारमध्ये सुधारणा करू शकतो। नावात बदल, पत्त्यामध्ये बदल असेल किंवा नाव चुकलेलं असेल, तर मोबाईलला नंबर लिंक करायचा असेल तर आपण कुठेही जायची गरज नाही। आपण आपल्या मोबाईलमध्येच आपण आपल्या आधार कार्डाची सर्व कामे करू शकतो आणि तीही एकदम माफक दरामध्ये। तर आपण या व्हिडिओमध्ये आपल्या आधार कार्डाला मोबाईल नंबर लिंक करायचा किंवा अपडेट कसा करायचा याचा संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि तेही फक्त 75 रुपयामध्ये। कोणत्याही सेंटरवर जाण्याची गरज नाही। आपल्याच मोबाईलमधून आपण आपल्या मोबाईलला मोबाईल नंबर लिंक कसे करायचे तर आपण या व्हिडिओमध्ये आता बघणार आहोत। आपण जर चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे, जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्याला या चॅनलवरती बघायला मिळणार आहे। तर चला मग आपण आता मोबाईलच्या स्क्रीनवर जाऊया। व्हिडिओ जर आवडला तर कृपया आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका। सर्वात प्रथम आपल्याला प्ले स्टोर ओपन करून घ्यायचे। प्ले स्टोर मध्ये ओपन केल्याच्या नंतर तिथे सर्च बार मध्ये आपल्याला आधार असं सर्च करून घ्यायचे। सर्च केल्यानंतर आपल्याला सुरुवातीलाच येणारं जे आधार नावाचं जे ऍप्लिकेशन आहे ते इन्स्टॉल करून घ्यायचंय। या आधाराचं आपल्याला फक्त सिंपल आधार नावाचं जे ऍप आहे तेच आपल्याला इन्स्टॉल करायचं आहे। असं हा चिन्ह बघून घ्यायचं आहे आधारचं। फक्त हेच ओरिजिनल आधारचं सिम्बॉलचं ऍप आपल्याला इन्स्टॉल करायचं आहे। तर आपण ते आता याला इन्स्टॉल करून घ्या। ऍप इन्स्टॉल करून घ्यायचं आहे। ऍप इन्स्टॉल झाल्याच्या नंतर इथं आपल्याला ओपनचं ऑप्शन येणार आहे, तर आपल्याला इथं ओपन करून घ्यायचं आहे। ओपन केल्याच्या नंतर आपल्याला इथे सर्व परमिशन देऊन द्यायचे। फिल युजिंग द ऍप इथे आपल्याला क्लिक करून घ्यायचं। त्यानंतर अलाव आधार टू सेंड युअर नोटिफिकेशन याला पण आपण अलाव करून घ्यायचं आहे। हे सर्व अलाव करून घ्यायचे आपल्याला, जेवढं परमिशन मागते तेवढं अलाव करून घ्यायचं। त्याच्यानंतर आपल्याला इथं नवीन डॅशबोर्ड दिसणार आहे। या डॅशबोर्ड मध्ये आता इंग्लिश भाषा आहे, आपण याच्यामध्ये हिंदी मराठी जे पाहिजे ते आपण भाषा इथं आपण चूज करू शकतो। तर आपल्याला इथं सर्वात जे कोपऱ्यावरच्या नंतर आपण इथून आपली भाषा आपल्याला चेंज करायची असली तर आपण इथे चेंज करू, मराठी हिंदी ज्याला जी भाषा समजत असेल ती भाषा इथून सिलेक्ट करून घ्यायची। तर मी ती इंग्लिश सिलेक्ट करून घ्यायचंय आणि कंटिन्यू करतोय। कंटिन्यू केल्याच्या नंतर आपल्याला डिस्कवर की फीचर याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर आपल्याला नेक्स्ट करत जायचंय। त्याच्यानंतर आपल्याला इथं एक नवीन आधार टाकण्यासाठी आपल्याला परमिशन मागणार आहे। तर आय एम रेडी विथ माय आधार, तर आपल्याला आय एम रेडी इथे आधारचे क्लिक करायचे। त्याच्यानंतर आपल्याला इथं आधार नंबर टाकून घ्यायचा आहे। आपला जो पण आधार ज्या बी व्यक्तीचा आपल्याला मोबाईल नंबर लिंक करायचा आहे किंवा आधार मध्ये मोबाईल नंबर लिंक करायचा आहे, नाव चेंज करायचं आहे, ऍड्रेस चेंज करायचा आहे, ज्या बी व्यक्तीचा आपल्याला चेंज करायचा आहे त्या व्यक्तीचा आधार आपल्याला नंबर इथं टाकून घ्यायचा आहे। तर मी आता इथं आधार नंबर टाकून घेतो। आधार नंबर टाकल्याच्या नंतर इथे कंटिन्यू वरती क्लिक करायचं। कंटिन्यू वरती क्लिक केल्याच्या नंतर आपल्या टर्म अँड कंडिशन येथे आपल्याला अलाव करायचे। इथे खाली दिलेला चेक बॉक्स वरती आपल्याला इथे क्लिक करायचंय। त्याच्यानंतर आपल्याला प्रोसीड वर क्लिक करायचं। प्रोसीड झाल्याच्या नंतर आपल्या मोबाईलमध्ये जो बी मोबाईल असेल इथं आपल्याला मोबाईल व्हेरिफिकेशन करायचं आहे। तर आपण इथे सिम सिलेक्ट केलेलं आहे आणि सेंड SMS वरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर आपल्या मोबाईलवरती मेसेज येणार आहे, व्हेरिफिकेशन होणार आहे। तर आपल्याला इथं 2 मिनिटं थांबून घ्यायचं। इथं आपल्याला 2 स्टेप दिलेले आहे। तर सेटिंग अप प्लीज वेट, सेंडिंग व्हेरिफिकेशन SMS सक्सेसफुल झालेलं आहे आणि व्हेरिफिकेशन बी मोबाईल नंबर व्हेरीफाय झालेला आहे। तर आपल्याला कंटिन्यू विथ फेस ऑथेंटिकेशन ह्या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। तो ऑप्शन केल्यानंतर आपल्याला इथे कॅमेरा आपल्या समोर ओपन होणार आहे। तर याच्यामध्ये आपल्याला चष्मा घातलेला असेल तर आपल्याला चष्मा काढून घ्यायचा आहे आणि डोळे असे चालू बंद करायचे कॅमेऱ्याच्या समोर, ब्लिंक करायचे। कॅमेरा चष्मा असेल तर काढून टाकायचा। आपल्याला फेस ऑथेंटिकेशन आपल्याला करायचे आणि चालू लाईटामध्ये आपला चेहरा असणं अनिवार्य आहे। तर आपण आता इंटिमेशन फेस ऑथेंटिकेशन मध्ये आपण क्लिक करूया। आता याच्यामध्ये आपल्याला ग्रीन झाला की आपलं ऑथेंटिकेशन पूर्ण होणार आहे। तर बघा फेस ऑथेंटिकेशन सक्सेसफुल झालेलं आहे। आपण आता पुढे टॅक्सिंग डिटेल आपल्या समोर येणार आहे। रेटिंग आधार इज रेडी सांगितले। आता मी इथं प्रोसीड करून घ्यायचंय। त्याच्यानंतर आपल्याला इथं एक पासवर्ड तयार करून घ्यायचा आहे। आपण कोणत्याही इथे 6 अंकी असा पासवर्ड आपण इथं चूज करून घ्यायचा आहे। तर आपण इथे आता 6 अंकी आपल्या मनाने जे असेल तो ध्यानामध्ये आपण एक 6 अंकी आकडा इथे पोस्ट करून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर आपल्याला परत
कन्फर्म युअर न्यू 6 तिकीट पिन परत जनरेट करायचा आहे. आपण इथं आय बटनावर क्लिक करून आपला जो आपण जो टाकलेला आहे तो आपण इथे बघू शकतो. तर आपण परत एकदा पुन्हा आपल्याला तो प्रोटोकॉल टाकून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला सक्सेसफुल झालेलं आहे. तर आपल्याला समोर याच्या बाजू स्किप गाईड याच्यानंतर आपल्याला क्लिक करायचं आहे. तर आपल्या समोर आपली पूर्ण आधारची माहिती आपल्याला इथं दिसून जाणार आहे. तर आपल्याला इथं खाली प्रेस करायचं आहे. खाली गेल्याच्या नंतर आपल्याला माय आधार अपडेट्स या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि यामध्येच आपल्याला जायचं आहे. माय आधार अपडेट याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे सर्व्हिसमध्ये. त्याच्यानंतर पुढे गेल्यानंतर आपल्याला 4 ऑप्शन दिसणार आहे. मोबाईल नंबर अपडेट, आधार अपडेट्स, ॲड्रेस अपडेट, नेम अपडेट, ईमेल आय डी अपडेट. तर इथे ईमेल आय डी अपडेट आणि नेम अपडेट अजूनपर्यंत चालू झालेलं नाही. चालू झाल्याच्या नंतर ह्या सेवा सुद्धा आपल्या मोबाईलवर करता येणार आहे. तर आपण या व्हिडिओमध्ये आपण मोबाईल नंबर लिंक करण्यासाठी हा व्हिडिओ बनवतोय. तर आपण आता मोबाईल नंबरचा लिंक करण्यासाठी मोबाईल नंबर अपडेट याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्या नंतर इथं आपल्या समोर माहिती येणार आहे. तर प्रोसेसिंग डेज हे 30 दिवस लागणार आहे कमीत कमी, पण एका दिवसामध्ये हे मोबाईल नंबर अपडेट होऊन जात आहे. त्याच्यानंतर प्रोसेसिंग फीस म्हणजे फक्त आपल्याला 75 रुपये ह्या सर्व्हिससाठी चार्ज द्यावा लागणार आहे. आणि खाली मोबाईल नंबर आपण इथे काय करायचं, इथे कंटिन्यूवरती क्लिक करायचं आहे. कंटिन्यूवरती क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला इथं जो मोबाईल नंबर रजिस्ट्रेशन तो मोबाईल नंबर इथे करंट दाखवणार आहे. आणि आपल्याला जर कधी ज्या आधार कार्डाला मोबाईल नंबर लिंक नसेल तिथं इथे काहीच दाखवणार नाही. तर आपल्याला इथं न्यू मोबाईल नंबर इथं आपला मोबाईल नंबर जो पण मोबाईल नंबर आपल्याला लिंक करायचा आहे तो इथं मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे. मोबाईल नंबर टाकल्यानंतर आपल्याला सेंड ओटीपी याच्यावरती क्लिक करायचा आहे. ओटीपी टाकल्याच्या नंतर आपल्याला इथं 75 रुपयाचं जे चलन आहे ते 75 रुपयाचं चलन आपल्याला इथं पे करायचं आहे. ते तुम्ही फोन पे, गुगल UPI जे बी काही असेल तुम्ही त्याच्यानुसार आपल्याला तुमचं 75 रुपयाचं पेमेंट याच्याकडे पेड करायचं आहे. पेमेंट झाल्याच्या नंतर तुमच्या समोर एक रिक्वेस्ट नंबर येणार आहे. तो रिक्वेस्ट नंबर तुम्हाला मोबाईलमध्ये किंवा फोटो काढून घ्यायचा आहे किंवा डाउनलोड करून ठेवून द्यायचा आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला 1 दिवसाच्या नंतर आपला जो मोबाईल आपण जो नवीन नंबर टाकलेला होता किंवा ज्या मोबाईलला मोबाईल नंबरच लिंक नव्हता आधारला, तो आधारला मोबाईल नंबर हा लिंक झालेला आपल्याला 1 ते 2 दिवसामध्ये आपल्याला दिसणार आहे. तर अशा प्रकारे आपण आपल्या आधारला मोबाईल नंबर लिंक करू शकतोय. व्हिडिओ जर आवडलास तर आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. आणि चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला लाईक सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्याला सर्वात प्रथम आपल्या मोबाईलवर येतील. धन्यवाद.